विकत मिळतो ना त्यापेक्षा अगदी मस्त आणि छान क्रीमी मलईदार असं हे वेलची श्रीखंड तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी घरच्या घरी मस्त चक्का तयार करून वेलची श्रीखंड बघितलेला आहे आणि मस्त टम्म फुग्यासारख्या फुगलेल्या या मस्त गव्हाच्या पुऱ्यासुद्धा बघितलेल्या आहे। कमी तेलकट होण्यासाठी कोणत्या बरं टिप्स वापरायचं, चक्का पातळ होऊ नये म्हणून कोणती त्यासाठी काळजी घ्यायची, असा हा गुढीपाडव्याचा मस्त बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। अगदी 1 तासात तयार होतो। परफेक्ट वाटीचं आणि ग्रामचं प्रमाण दिलेलं आहे, प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। आता श्रीखंड अगदी कोणतंही असो, आम्रखंड असो, वेलची श्रीखंड असो, स्ट्रॉबेरीचं असो, अगदी प्लेन श्रीखंड असो, चक्का कसा तयार करायचा ते बघणार आहोत। आता चक्का बनवायचा घरी झाला की त्याला घट्ट दही लागतं। डेअरी स्टाईल मस्त घट्ट मलईदार दही कसं लावायचं त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर दाखवलेली आहे, हवी असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता सुरुवातीला दह्यापासून चक्का बनवण्यासाठी घरामध्ये मोठी पिठाची चाळण असेल किंवा अशी ही मोठी पुरण यंत्र वगैरे असेल, ज्याला अशी छान चाळण असेल ती घ्यायची। त्यावर एखादं रुमाल किंवा कॉटनचं पातळ स्वच्छ कापड घालायचं। आता यामध्ये जर कपाने मोजाल तर साधारणतः एक 2 कप भर आपण इथे दही घेतलं आहे आणि ग्रामने जर मोजाल तर साधारणतः एक 350 ते 400 ग्राम असावं। आता हे कॉटनच्या कापडामध्ये छान घट्ट याची आपण पुरचुंडी बांधून घेणार आहोत। असं केलं की काय होतं, यातलं जे एक्स्ट्रा दह्यातलं पाणी असतं सगळं निथळून खाली येतं आणि जो मलईचा गर राहतो किंवा घट्ट गोळा राहतो तो रुमालावर राहतो। असा हाताने आपल्याला छान दाबून याची छान पुरचुंडी घट्ट बांधून घ्यायची। आता हे लवकर याचा चक्का सेट व्हावा म्हणून काय करायचं आहे, दह्याच्या पुरचुंडीवर एखादं वजन ठेवायचं आहे। साखरेचा डबा इथे आपण ठेवलेला आहे, तुमच्याकडे मोठा डाळीचा वगैरे डबा असेल किंवा पाटा वरवंटा वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही यावर ठेवू शकता। दह्याच्या पुरचुंडीवर वजन ठेवल्यामुळे एक्स्ट्राचं जे दह्यातलं पाणी असतं ना सगळं असं हे निथळून भांड्यामध्ये येतं, म्हणून खाली भांडं ठेवायचं व साणीवर आपल्याला ही पुरचुंडी ठेवायची। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आता हे भांडं तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल ना तर उन्हामध्ये साधारणतः एक 15 ते 20 मिनिटात ठेवू शकता, म्हणजे लवकर यातलं पाणी कमी होतं। आता हा चक्का थोडा सेट होईपर्यंत पटकन मस्त टम्म फुगलेल्या गव्हाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। प्रत्येक पुरी अशी छान टम्म फुगल्यासारखी आणि कमी तेलकट होण्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कमी तेलकट मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या ताटामध्ये, वाटीमध्ये किंवा परातीमध्ये 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 300 ग्राम प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता गव्हाच्या पिठामध्ये ना सेम कपने पाव कप आपण रवा घालणार आहोत। घरामध्ये मेजरिंग कप नसेल तर 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी पाव वाटी रवा घालायचा आहे। थोडासा रवा घातल्यामुळे तुमची पुरी थोडीशी खुसखुशीत, कुरकुरीत आणि कमी तेलकट व्हायला मदत होते। आता काय करायचं आहे, अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये साखर घेतलेली आहे। साखर घातल्यामुळे गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यांना रंग अगदी छान येतो। अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। पिठामध्ये सगळे जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत। आता सेम कपने बरोबर 1 कप आपण इथे साधं पाणी घेतलं आहे, पण पाणी लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे आणि जमेल तितका पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुमच्या पुऱ्या कमी तेलकट आणि खुसखुशीत व्हायच्या असतील तर कमीत कमी पाण्याचा उपयोग करायचा आहे। जितकं पीठ तुमचं घट्ट तितक्या पुऱ्या कमी तेलकट व्हायला मदत होते। ही खूप खास टिप आहे, लक्षात असावी। तर 2 कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा इतकं पीठ मळण्यासाठी बरोबर 1 कप आपण इथे पाणी वापरलं आहे। सगळ्या शेवटी पिठाचा गोळा छान मळून झाला की अर्धा चमचा साधं तेल किंवा तूप घालायचं आहे आणि पुन्हा 2 मिनिटे एकसारखं छान मळून घेणार आहोत। असं केलं की वेगळं नंतर तुम्हाला मळत वगैरे बसावं लागत नाही। पीठ झाकून साधारणतः एक 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे। हे पीठ ना खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, त्याने सुद्धा पुऱ्या तुमच्या तेलकट होतात। कमीत कमी वेळ आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे। आता जर तुमचं 2 कप दही असेल तर त्यासाठी आपण साखर आणि वेलचीची पावडर करून घेणार आहोत। एक 5-6 वेलच्या आपण यामध्ये फोडून किंवा सालं काढून आतले दाणे घेतलेत। आता 2 कप दह्यासाठी 1 कप चक्का तयार होतो, त्यासाठी अर्धा कप साखर घेतली आहे। अगदी मध्यम गोडाचा श्रीखंड तयार होतो। कमी जास्त साखर तुम्ही करू शकता। साखर बारीक करताना, पिठी साखर करत असताना वेलची अशी तळाला घातली की छान बारीक होते आणि वेलची पूड तुम्हाला वेगळी यासाठी करावी लागत नाही, म्हणून अशी आपण करून घेतली आहे। आता हे आपण उन्हामध्ये ठेवलेलं होतं साधारणतः एक 20 मिनिटासाठी।
म्हणजे यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी सुकून गेलेलं आहे. आता तुम्हाला हवं असेल तर सकाळी जर तुम्हाला श्रीखंड करायचे तर रात्रभर तुम्ही असं हे बांधून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. ते सुद्धा अगदी छान घट्ट गोळा तयार होतो. अजिबात वेळ नसेल तर उन्हामध्ये ठेवणं हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे. तर 20 मिनिटातच तुम्ही इथे बघू शकता असा हा छान चक्का आपला घट्टसर झाल्यासारखा दिसत असेल. रुमालाला लागलेला वगैरे सगळं आपण चमचाने घासून काढून घेतलं आहे, कारण अन्न अजिबात वाया घालवायचं नाही. 2 कप दह्यापासून साधारणतः 1-1.25 कप आपल्या इथे चक्का तयार होतो. तुम्ही जर हा विकत घ्यायला गेलात ना तर यामध्ये मिल्क पावडर किंवा मैदा किंवा गव्हाचं पीठ बऱ्याचदा टाकून दिलं जातं. म्हणून घरच्या घरी असा हा चक्का आपण तयार करणार आहोत. चक्का तयार झाल्यावर एखाद्या वाटीमध्ये काढायचं आहे आणि 5 मिनटं का होईना असं हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे छान पांढरा शुभ्र होतो आणि हलकं श्रीखंड व्हायला मदत होते. असं हे बीटरने तुम्हाला जमत नसेल तर हाताने अगदी छान पीठ फेटून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल. असं हे छान फेसाळल्यासारखं किंवा पांढरा रंग आल्यासारखा दिसत असेल. 5 मिनिटानंतर जी आपण पिठी साखर वेलची पूड करून ठेवलेली होती त्यातली अर्धी घातली आणि छान एकजीव करून घेणार आहोत. चक्कामध्ये तुम्ही जरी पिठी साखर घातली ना तर साखरेमध्ये ना छोटे मोठे कण असतात, ते सगळे यामध्ये छान विरघळेपर्यंत 1-2 मिनटं आपण करून घेतलं. थोडीशी टेस्ट करून बघणार आहोत. जर साखर आपल्याला इथे कमी वाटत असेल तर उरलेली सगळी पिठी साखर वेलची पूड यामध्ये आपण घातलेली आहे. जर परफेक्ट वाटत असेल तर वरून घालण्याची गरज लागत नाही. म्हणजे आपण घेतलेली पिठी साखर अगदी परफेक्ट आहे. आता उरलेली पिठी साखरसुद्धा अगदी छान बारीक पेस्ट होईपर्यंत यामध्ये छान आपण 2 मिनटं फेटून घेतली आणि सगळ्यात शेवटी जर आवडत असेल तर आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्ता अगदी बारीक बारीक चिरून किसून तुम्ही यामध्ये वापरू शकता. म्हणजे वेलचीयुक्त ड्रायफ्रूट श्रीखंड खाण्यासाठी तयार होईल. जर प्लेन आवडत असेल तर प्लेन करू शकता. आता पिठी साखर घातल्यावर थोडंसं पातळ होतं म्हणून आपण हे 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. म्हणजे छान ते सेट होईल. इथे साधारणतः एक 7 ते 8 मिनिटंच आपण हे पीठ भिजत ठेवलेलं होतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे पुऱ्या जर कमी तेलकट व्हायच्या असतील तर अगदी कमीत कमी वेळ म्हणजे साधारणतः 5-6 मिनिटं जरी ठेवलं ना तरीसुद्धा चालू शकेल. जास्त पीठ भिजलं ते थोडंसं चिकट ओलसर होतं आणि जास्त तेलकट पुऱ्या तुमच्या तयार होतात. आता पीठ भिजल्यावर अजिबात खूप जास्त मळत बसायचं नाही. फक्त एक लांब उंडा करून आवडीप्रमाणे याचे गोळे करून घेतलेले आहे आणि शक्यतो सुरीने असं केलं ना तर एक लवकर गोळे तयार होतात, एकसारखे होतात, शिवाय हाताला पीठसुद्धा चिटकत नाही. आता पुऱ्यांना साधारणतः एक लहान लिंबाच्या आकारा एवढा गोळा आपण करून घेणार आहोत आणि 2 कप पिठापासून साधारणतः एक 10-12 पुऱ्या तुमच्या तयार होतात. सेम पद्धतीने उरलेले सगळे गोळे आपण इथे करून घेतलेले आहेत आणि पीठ शक्यतो झाकून ठेवायचं आहे म्हणजे कडक होत नाही. एक गोळा घेतलेला आहे. आता पीठ ना बऱ्यापैकी घट्ट असल्यामुळे त्याला वेगळं तेल पीठ लावण्याची गरज लागत नाही. पीठ जास्त लावायचं नाही, नाही तर तेलसुद्धा खराब होतं. असंच आपण छान ह्याची जाड पोळी लाटून घेणार आहोत. जसं आपण कणकेची पोळी कशी लाटतो त्यापेक्षा थोडी जाड ठेवायची. आता तुम्हाला जर हवं असेल तर अशा सिंगल पोळ्या न लाटता एक मोठी पोळी लाटून डब्याच्या झाकणाने वगैरे तुम्ही अशा वेगवेगळ्या पुऱ्या करू शकता. मला आठवते मी लहान असताना आजी आमची मोठी पोळी लाटून द्यायची आणि डब्याच्या झाकणाने मी त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या काढायची. फार गंमत वाटायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा तसं करू शकता. अगदी फटाफट तुमच्या पुऱ्या तयार होतील. आता पुऱ्या जर जास्त असतील तर एका वेळेस तुम्ही सगळ्या पुऱ्या एकत्र लाटून ठेवल्या तरीसुद्धा चालू शकेल. फक्त पुऱ्या लाटताना ना अशा थोड्या अंतरावर ठेवायचं आहे. एकमेकांना चिटकून जर ठेवली तर ही पुरी तुमची चपटी होते, अजिबात फुलणार नाही. बऱ्याचदा आपण विचार करतो पुऱ्या आपल्या फुलत नाही तर हेच कारण असतं. अशा आपण काही पुऱ्या 5 इथे लाटून घेतलेल्या आहेत. पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलं आहे. आता एक पुरी घालायची, झाऱ्याच्या मदतीने यावर असं हे तेल सोडायचं आहे आणि मोठ्या आचेवरच आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे. तर बघू शकता पहिलीच पुरी आहे अशी छान फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे. एका बाजूने छान टम्म फुगली की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः 1-2-2.5 मिनटं मोठ्या आचेवरच मस्त आपण या पुऱ्या थोड्या गोल्डन रंगावर तळून घेणार आहोत. ही आपली पहिलीच पुरी आहे जी अशी मस्त फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे. तर एकच पुरी नाही बरं का, तर 5ही पुऱ्या आपल्या छान टम्म फुगलेल्या आहे. प्रत्येक पुरी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर बघू शकता अशी ही छान टम्म फुगलेली कमी तेलकट एकदम खुसखुशीत मस्त पुऱ्या आपल्या तयार होतात. गव्हाच्या पिठाऐवजी मल्टीग्रेन आटा असतं ना तर सगळ्या पिठाच्या पुऱ्या तुम्ही सेम पद्धतीने करू शकता. पीठ सेम आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. जर तुमचं पीठ घट्ट असेल तर पुरी फुलायला मदत होते, इतकं लक्षात ठेवायचं आहे. आणि 2 कप गव्हाच्या पिठासाठी पाव कपच रवा वापरायचा आहे. जाड बारीक कोणताही चालतो. रवा जास्त वापरायचा नाही, त्याने पुरी तुमची गार झाल्यानंतर कडक होऊ शकते. म्हणून कमीत कमी रवा वापरून अशा पुऱ्या आपल्याला तयार करायच्या आहे. तर केलेली प्रत्येक पुरी आपली छान अशी फुग्यासारखी टम्म फुगल्यासारखी दिसत असेल तर मी दिलेलं प्रमाण, मी दिलेल्या टिप्स या सगळ्या वापरून अशा या मस्त पुऱ्या तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. पहिल्या प्रयत्नातच म्हणजे तुम्ही बॅचलर असाल, पहिल्यांदा बनवत असाल, पुऱ्या तुमच्या कधी फुलतच नसतील, तशा छान पुऱ्या फुलायला मदत होतील.
आपल्या रेसिपीजना बॅचलर मंडळीसुद्धा खूप बघतात. तर बॅचलर मंडळींचं इतकंच म्हणणं असतं, आमच्यासाठी साध्या आणि सोप्या रेसिपी दाखवा. फक्त श्रीखंडाबरोबरच नाही, तर घरामध्ये तुम्ही छोलेची भाजी करता किंवा तुम्ही बटाट्याची रस्सा भाजी करता, चण्याची भाजी करता, मिक्स व्हेज, मिक्स कोल्हापुरी वगैरे करता ना, तर त्याबरोबरसुद्धा अशा छान पुऱ्या छान लागतात. तर नक्की करून बघा. प्रत्येक 5ही पुऱ्या आपल्या छान फुलल्यासारख्या तुम्हाला इथे दिसत असतील. खूप जास्त वेळ माझ्याकडे नव्हता. फक्त 10 मिनिटं मी हे फ्रीजमध्ये श्रीखंड ठेवलेलं होतं. तोवरच तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी हे छान घट्ट झाल्यासारखं दिसत असेल. जर तुमच्याकडे वेळ असेल, रात्री चक्का बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं असेल, सकाळी श्रीखंड केलं आणि दुपारपर्यंत जर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर छान हे मस्त विकत मिळतं तसं छान दाटसर आणि घट्ट होतं. असं हे तुमचं मस्त गव्हाच्या टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि वेलचीयुक्त श्रीखंड खाण्यासाठी तयार आहे. असा हा बेत गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः एक 12 पुऱ्या आपल्या तयार होतात आणि 2 कप दह्यापासून 1 कप चक्का तयार होतो आणि त्यापासून साधारणतः एक 400 ग्राम आपलं श्रीखंड तयार होतं. असा हा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अजिबात तुम्हाला इथे पुरी तेलकट दिसत नसेल, खूप खुसखुशीत आणि मस्त झालेली आहे. असा हा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी नक्की मेसेज करा. सध्या आपल्याकडे उन्हाळी ऑफरसुद्धा सुरू आहे. कोंबडी वड्यांचं आणि थालीपीठ भाजणी तुम्हाला फ्रीसुद्धा मिळणार आहे. तर या सगळ्या ऑफरचा नक्की लाभ घ्या. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.